आज आपण शिंदी कढी करणार आहे तर खूप छान होती आणि प्यायला किंवा भातासोबत चपातीसोबत खूप छान लागते खायला। एक पॅन घ्यायचा, पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचा आणि त्यात छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे चांगले फुलून द्यायचे। जिरे फुलले की भाज्या टाकून घेणार आहे तर पहिलं भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मग कपड्याने पुसून घ्यायच्या आणि मग अशा कापून घ्यायच्या। भेंडीला असं मधनं कापून घ्यायचं, किडकी का बघायची आणि पॅनमध्ये टाकून घ्यायच्या आणि थोडंसं मीठ टाकायचं, भाज्यापुरतं टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं। झाकण ठेवून एकदम लो गॅसवरती भाज्या वाफलून घ्यायच्या। भाज्या वापरल्या तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे आणि मग त्यात 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं, 1 चमचा खिसलेले अद्रक किंवा अद्रक लसूण पेस्ट पण घेऊ शकता आणि मिरचीचा आणि अद्रकचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। ते परतून झालं की 2 चमचे बेसन टाकायचं आणि बेसनाला लो गॅसवरती परतायचं म्हणजे करपत नाही। कलर चेंज होईपर्यंत असं परतून घ्यायचं। त्यात थोडंसं हिंग टाकायचं, 1 पिंच। बेसनाचा कलर बदलला की त्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकायचं, गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही। पाणी टाकून घेतले की त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकायची, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची। तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तो आणि त्याला हलवून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण भाज्या शिजताना भाज्यांपुरतं मीठ टाकलेलं आहे, फक्त आपल्याला कढीपुरतंच मीठ टाकायचं आता। आणि मीठ टाकून हलवून घ्यायचं, त्याला चांगली उकळी येऊन द्यायची। ह्याला उकळी येते तेपर्यंत आपल्या भाज्या तिकडे वापरलेल्या आहेत, भाज्या छान शिजलेल्या आहेत। ह्याला कढीला उकळी आली की त्यामध्ये भाज्या पूर्ण टाकून घ्यायच्या आणि एकदम लो गॅस करायच्या। लो गॅसवरती 5 मिनिटं शिजून द्यायच्या। भाज्या आपल्या लो गॅसवरती छान अशा शिजल्या की त्यामध्ये चिंचचं कोळ करून टाकायचा। चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आणि त्या कोळ काढून घ्यायचा, ते टाकायचं। 3 चमचे टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अजून त्यावरती 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं लो गॅसवरतीच। मग आपली गरमागरम कढी तयार आहे। मुलांना तर खूप आवडती, मुलं भाजी खात नसेल तर अशा कढी करून द्यायची, म्हणजे ती कढीमध्ये भाजी शिजली की खूप छान लागते खायला। किती छान झालेली, कलर आणि टेक्स्चर खूप छान आलेला आहे आणि तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा असं पण प्यायला पण छान लागते। एक पातेल्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि त्यात छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि बेडगी मिरची पावडर टाकायची 1 छोटा चमचा। वरनं तडका द्यायचा आहे। असं तडका दिल्यामुळं आपल्या कढीला चव पण छान येते आणि कलर पण छान येते। किती छान अशी कढी झालेली। वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची। हे माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा।